नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. शब्दांच्या जातीमधला आपण आज तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याकडे बघणार आहोत. तर यामध्ये विशेषण आहे. तिसरा प्रकार नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या आणि नामाचं क्षेत्र मर्यादित ठेवणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी विशेषण असं म्हणतात. विशेषणामध्ये गोड, कडू किंवा दहा असे काही विशेषण येऊ शकतात. त्याच्यामध्ये विशेषणाचे तीन प्रकार आहेत. विशेषणाच्या तीन प्रकारांमध्ये गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे तीन प्रकार या ठिकाणी सांगितले जातात. तर पहिला जो आहे हा गुणवाचक, नामाचा रंगरूप, वचन किंवा आकार असे गुण ज्यामध्ये दर्शविले जातात त्याला या ठिकाणी गुणवाचक विशेषण म्हणतात. जसं शुभ्र असा ससा, त्याच्यानंतर आंबट गोड आणि हुशार मुलगी अशी काही उदाहरणे त्यामध्ये सांगता येते. पुढचा प्रकार आहे संख्या विशेषण. नामामध्ये संख्या दर्शवली जाते. जसं त्या ठिकाणी दाखवताना संख्यावाचक मध्ये 5 टोप्या असतील किंवा 10 पट आनंद असेल, काही मुले किंवा 10-15 पुस्तके अशी आपण त्याची उदाहरणं सांगू शकतो. सार्वनामिक विशेषण मध्ये सर्वनामापासून बनलेले जे विशेषण आहे त्यामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वनामापासून बनलेले विशेषण त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. जसं माझं पुस्तक आहे, हा मनुष्य आहे, कोणते ते घर आहे असे यामध्ये आपण दर्शवू शकतो. उदाहरण जर झाली यायची तर तो जसं की ते उंच झाड आहे, तर उंच हे विशेषण आहे, झाड हे विशेष्य आहे. तिने निळी साडी नेसली, यामध्ये निळी ही विशेषण आहे. वर्गात 30 विद्यार्थी आहे किंवा शाळेत 500 मुलं आहेत, तर त्यामध्ये सुद्धा 500 म्हणा किंवा 30 म्हणा हे संख्या विशेषण येतं. गुणवाचक विशेषण आणि संख्यावाचक विशेषण आणि आपण अजून एक परिणामवाचक याची काही उदाहरणं किंवा सांकेतिक वाचक विशेषण अशी काही विशेषणाचे काही मुख्य वाक्य प्रकार सांगितले जातात. त्यापैकी लहान, मोठा, सुंदर, हुशार हे गुणवाचक विशेषणाची उदाहरण आहे. संख्यावाचक विशेषणामध्ये 1 2 3 4 पासून 100 पर्यंत अनेक संख्या त्यामध्ये येऊ शकतात. परिणामकारक विषयामध्ये चांगला परिणाम, वाईट परिणाम किंवा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि संकेतमध्ये संकेतवाचक विशेषण मध्ये हे आणि ते असे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली, विशेषणाचे प्रकार बघितले, विशेषणाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली. पुढील प्रकारात आपण क्रियापद हा चौथा प्रकार शब्दांच्या जातींमधला बघणार आहोत. पण त्याअगोदर या आपल्या YouTube चॅनलला, मातोश्री एज्युकेशन या YouTube चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून त्या ठिकाणी नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.